हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 43. आज मी आचार्यांचं चरित्र थोडं वाचलं. त्यात असा एक भाग आहे की त्यांच्या एका शिष्याची चेष्टा इतर शिष्य करत असत. त्यावर ते त्या शिष्याला म्हणाले, तू याला काही उत्तर देऊ नकोस. मी सांगतो त्या विषयावर तू फक्त ग्रंथ लिही. सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्या शिष्यानं एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ अप्रतिम झाला. तो सर्व शिष्यांसमोर वाचण्यात आला. तो ऐकून सर्व शिष्यांची तोंडं एकदम गप्प झाली. सर्वांनी माना खाली घातल्या. यावरून असं दिसतं की सर्वच ठिकाणी शिष्यांच्या मध्ये हा स्पर्धात्मक भाव, मत्सर, द्वेष असतो. अशा वेळी सद्गुरूंना सर्वांना सांभाळून मार्गस्थ करणं कठीण जात असेल ना. मी विचारलं, स्वामीजी, खरं आहे, पण सद्गुरू हुशार असतात. ते आपल्या पद्धतीप्रमाणे सर्वांना हाताळत असतात. निरनिराळ्या पद्धतीनं प्रत्येकाला योग्य मार्गावर आणून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. शिष्याचं मुख्य काम सद्गुरूंनी जी आज्ञा केली त्याप्रमाणे आपलं काम करत राहायचं. इतर मंडळी काय म्हणतात इकडे लक्ष देण्याचं कारण नाही. तेच मी तुला सांगतो, तू तुझं लेखनाचं काम करत राहा. स्वामीजी पुढे म्हणतायत, तुझी मजा आहे सध्या सगळी. कशी ती सांगतो. 1. आता तुझ्या मागे काही व्याप नाही. 2. तू निश्चितपणे आपल्या पायावर उभी आहेस. दुसऱ्याच्या जीवावर जगणं ही वाईट गोष्ट आहे. तुझ्या बाबतीत अशी स्थिती यापुढे कदापि तुझ्या आयुष्यात येणार नाही. 3. वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुझी तब्येत चांगली राहिली. 4. सगळ्या पाशातून तू मुक्त आहेस. हवं ते करू शकतेस. जो काय परमार्थ करायचा, प्रवचनं करायची, कुठे जायचं तर कुणाची परवानगी, पाश, बंधन असं काही राहिलं नाही. श्रीखंडपुरी, मीठ भाकरी काय वाटेल ते खाऊ शकतेस. 5. सर्वात मोठी गोष्ट, तू हा मार्ग आक्रमण करते आहेस अशी 15 वर्ष झाली. बहुतेक मंडळी वर्ष 6 महिन्यात साधना सोडून देतात. तसं तू केलं नाहीस. ही आणखी एक भाग्याची गोष्ट. संतांच्या नित्य संगतीत आहेस. हे तुझं भाग्य आहे. यातील एक भाग्य जरी कुणाला मिळालं असतं तरी तो धन्य झाला असता. तुझ्याजवळ ही सर्व भाग्य आहेत. आता तुला जितकं मोठं व्हायचं आहे तितकं मोठं व्हायला मैदान मोकळं आहे. जीवनाचा संकोच कदापि करायचा नाही. मी माझं काही नाही, बस एवढंच. आपला चरित्रग्रंथ प्रेसमध्ये गेला बरं का, स्वामीजी मला म्हणाले. मला मोठं आश्चर्य वाटलं. चरित्राचा मजकूर लिहून मी स्वामीजींच्या सांगण्यावरून एका साधिकेकडे दिला होता. ती तो वाचून संक्षिप्त करणार होती. त्यानंतर काही महिने गेले आणि आज स्वामीजींनी ही गोष्ट मला सांगितली. चरित्रावर लेखक म्हणून नाव कुणाचं घालणार, माझा प्रश्न. अर्थात तुमचं, स्वामीजी म्हणाले. माझं नाव घालणार असाल तर मला ते बघायला नको का. तुम्हीच तर ते लिहिलंय, स्वामीजी म्हणाले. हो, पण दुसऱ्या व्यक्तीनं ते संक्षिप्त केलं ना. मग मला ते प्रथम वाचलं पाहिजे. दुसऱ्याचं नाव घालणार असाल, मागच्या थेंबुटा सागरी बुडाला या चरित्रासारखं, तर मग माझं काही म्हणणं नाही. नाही, तुमचंच नाव येणार. तेव्हा तुम्हाला हवं तर तुम्ही ते प्रेसमधून मागवून घ्या, वाचा आणि मग नेऊन द्या, असं स्वामीजी म्हणाले. त्याप्रमाणे मी ते मागवलं. चाळून पाहिल्यावर लक्षात आलं की बराचसा महत्त्वाचा मजकूर गाळला गेला आहे आणि अनावश्यक गोष्टीत पानं खर्ची पडली आहेत. मी माझं स्पष्ट मत स्वामीजींना सांगितलं. शिवाय काही व्यक्तींची नावं त्यात आली आहेत. कदाचित त्या व्यक्तींनी आक्षेप घेतला तर. त्यापेक्षा नावं नकोतच.
एक साधक गुरुबंधू असं म्हणावं. अर्थात पुनर्लेखन करणं भाग होतं. ते काम सुरू झालं. दिवस रात्र बसून एक एक प्रकरण लिहायचं, स्वामीजींना वाचून दाखवायचं आणि प्रेस कॉपी करून छापायला द्यायचं. या सर्वाचा शरीरावर मनावर खूप ताण येत होता. पण हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं होतं. परमेश्वर कृपेनं आणि स्वामीजींच्या सहकार्यानं चरित्र छापून होत आलं. आता चरित्रावर अर्पणपत्रिका घालायची होती. अर्पण कुणाला करायचं? स्वामीजी म्हणाले, तुमच्या मातापित्यांना अर्पण करा. हे तुमचं स्वतंत्र लेखन आहे, तेव्हा तसं करायला हरकत नाही. हो, पण चरित्रलेखक म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या व्यक्तीचं नाव असेल तर माझ्या मातापित्यांना अर्पण करणं बरं दिसणार नाही. तेव्हा स्वामी माधवनाथ आणि सौ सरलाताई असं घालावं. ठीक आहे, तसं करा. अर्पणपत्रिका तयार झाली. ग्रंथावर माझं नाव घालावं, आत दोघींचं घालावं असं ठरलं. मी नाव लिहिलं, सुषमा वाटवे. स्वामीजी म्हणाले, डॉक्टर सुषमा वाटवे असं लिहा. कोण व्यक्ती लिहिते आहे, तिचा अधिकार काय ते कळलं पाहिजे. तुमचं नाव आता सर्वांना माहिती आहे. तुम्हीच तुमच्या हातानं काय नावं घालायची ती लिहा. स्वामीजींनी स्वहस्ते 2 नावं लिहून कागद माझ्याकडे दिला. अगदी बारीक सारीक गोष्टी असायच्या, पण त्यामागे संतांची दृष्टी काय असते हे मला जाणून घेण्याची इच्छा असे. त्याचा मला आता पुढच्या कामात खूप उपयोग होतो आहे. वर्षत सकळ मंगळी या चरित्रात 1988पर्यंतचा कालखंड आलेला आहे. त्यात विशेषतः स्वामीजींच्या कार्यावर भर दिलेला आहे. कारण 1981 ते 1991 या 10 वर्षात स्वामीजींच्या कार्याचा विस्तार बराच झाला. ग्रंथ, पत्र, आनंदयात्रा, प्रवचनं, सत्संग, अनुग्रह, 2 मोठ्या वास्तू, व्यक्ती घडवणं, हजारो साधकांना समोर बसवून त्यांच्याकडून साधना करून घेणं, महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अगदी नागपूर ते पणजीपर्यंत स्वतः प्रवास करून शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करणं हे काम स्वामींनी केलं. ते संक्षिप्त करून त्या चरित्र ग्रंथात घेतला आहे. आता तो ग्रंथ उपलब्ध नाही. सर्व प्रती संपल्यात. त्याचं पुनर्मुद्रण होणार अथवा नाही याची कल्पना नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा 44वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.